चे प्रतिनिधी विवेक गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। विवेक, कशा प्रकारे या ठिकाणी तयारी सुरू आहे? उद्या मतदान होणार आहे। सागर, थोड्याच वेळात या लोकशाहीच्या लग्नासाठी वराडी जी आहे ती रवाना होणार आहे। यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 2224 एकूण मतदान केंद्र आहेत आणि या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 19 लाखहून अधिक मतदार जे आहेत ते उद्या मतदानाचा हक्क जे बजावणार आहेत। या ठिकाणी जर आपण पाहू शकतो की यवतमाळच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज या परिसरामध्ये आता पोलिंग पार्टी जे आहेत ते आपापलं साहित्य त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणाहून थोड्याच वेळात पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या रवाना होणार आहे। एकूण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 9 लाखहून अधिक पुरुष मतदार आहेत तर 9 लाखहून अधिक महिला मतदार जे आहेत ते या ठिकाणी उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहे। जिल्ह्यामध्ये 3 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आहे। साधारणतः 3000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील उद्याच्या या मतदानासाठी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 2224 बूथमध्ये साधारणतः 500हून अधिक बसेस आणि वाहनांची व्यवस्था पोलिंग पार्टीला जाण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। उद्याच्या या लोकशाहीच्या